हॅलो फ्रेंड्स, एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या वाचनामध्ये आली, ती मला तुमच्यासोबत शेअर करावी वाटते. ती म्हणजे काय की डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ अ कास्ट, म्हणजे जातीचं समूळ उच्चाटन. बेसिकली ते पुस्तक नाही आहे, ते एक भाषण आहे. आता तुम्ही म्हणशाल हे भाषण आहे आणि हे पुस्तकाचं स्वरूप कसं आलं त्याला, तर त्याच्यामागे एक छोटीशी अशी एक हिस्ट्री आहे. 1922 मध्ये जात पात तोडक मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन झालं होतं लाहोरमध्ये. त्यांचा मूळ उद्देश होता की जातीपातीचं समूळ नष्ट करणे. आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने जातीपातीवर भाष्य करणारे एकमेव व्यक्तिमत्व होते ते म्हणजे आपले डॉक्टर बी आर आंबेडकर सर. मग अशा वेळेस त्यांना 1935-36 मध्ये लाहोरमध्ये भाषणासाठी बोलवलं होतं की तुम्ही या आणि जातपात नष्ट कशी केल्या जाईल त्याच्यावर आपल्याकडं लोकांना मार्गदर्शन करा. डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी होकार दिला आणि डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी होकार दिल्यानंतर त्या जातपात तोडक मंडळ जे आहे तर त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही एका छोट्या स्वरूपामध्ये नेमकं भाषणाचं असलेला आलेख कसा असणार आहे किंवा भाषण कशा पद्धतीने करणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय असणार आहे हे आम्हाला द्या, जेणेकरून आम्ही लोकांमध्ये दिलं तर लोकांना अजून त्याच्यामध्ये अप्रूपता वाटेल आणि लोक येतील. डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी संपूर्णरित्या त्या संदर्भामध्ये माहिती दिली आणि विशेष बाब म्हणजे त्या संपूर्ण असलेल्या सिनॉप्सिसमध्ये किंबहुना त्या पूर्ण पत्रामध्ये संपूर्णरित्या हिंदू समाजाने केलेला जो काही आघात आहे समाजाच्या इतर घटकांवर त्याच्यावर सविस्तर भाषण केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जातपात तोडक मंडळाला कळालं, त्यांनी ते वाचलं, तर अक्षरशः त्यांनी त्यांचं भाषण रद्द केलं. आणि नंतर 1936ला 15 मे 1936ला डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी त्याला पुस्तकाचं रूप दिलं आणि हे पुस्तक आज आपल्याकडं आदर्श म्हणून पुस्तक बघितलं जातं. थँक्यू.